अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी आमदारांकडून हे सध्या देवदर्शन सुरू झाल्याचं आपण बघतोय। मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार येणार आहेत। राष्ट्रवादी कार्यालयासमोरच देवदर्शनासाठी विशेष बसचं सुद्धा नियोजन केलं गेलंय। अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा यावेळी उपस्थित असतील। शिवाय खासदार प्रफुल्ल पटेल आणि सर्व महत्त्वाचे नेते आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, कशा पद्धतीचं नियोजन असेल सगळ्या आमदारांच्या देवदर्शनासाठीचं? नक्कीच आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज अजित पवार गटातील सर्व जे आमदार आहेत त्यावर महत्त्वपूर्ण नेते मंडळी आहेत ते आज मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। आपण एकंदर बोला विधान परिषदेची निवडणूक 12 जुलैला होणार आहे, मतदान होणार आहे आणि मतदानाच्या आधी ते सर्व बाप्पांना साकार घालण्यासाठी आता सिद्धिविनायक मंदिरात ते दर्शनासाठी ते जाणार आहे। आता थोड्याच वेळात ते जे मुंबईतील जे प्रदेश कार्यालय त्या प्रदेश कार्यालयाचे पण एक विशेष बसचं देखील नियोजन करण्यात आलं। या बसमध्ये पक्षाचे सर्व जे आमदार असतील त्याचबरोबर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असेल, त्याचबरोबर स्वतः अजित पवार असतील, हे सर्व बसमध्ये बसून हे सिद्धिविनायकचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर बाप्पांचा आशीर्वाद त्यांना विधान परिषद निवडणुकीत भेटतो की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।